Cancer Healer Center, a new beginning. पहलगाम हल्ल्यानंतर सीसीएसची दुसरी बैठक अमित शाह, जेपी नड्डा, राजनाथ सिंह या बैठकीला उपस्थित. पाणी बंदनंतर कोणता मोठा निर्णय होणार का याकडे लक्ष. पाकिस्तानच्या माहिती आणि प्रसारण मंत्र्यांची मध्यरात्री पत्रकार परिषद. पुढच्या 24 ते 36 तासांमध्ये भारत हल्ला करू शकतो, अताउल्ला तरारचा मोठा दावा. पहलगाममधील हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर फारुक अहमदचा सहभाग उघड. फारुक अहमद सध्या पीओकेमध्ये लपल्याची एनआयएतील सूत्रांची माहिती. एनआयएचं पथक पहलगाम पोलीस स्टेशनमध्ये दाखल. आतापर्यंत 100हून जास्त स्थानिकांची काश्मीर पोलीस, एनआयए आणि फॉरेन्सिक टीमकडून चौकशी. झाडांमागून 2 दहशतवादी आले. एंट्री आणि एक्झिट पॉइंटवर 7 जणांची हत्या. पहलगाम हल्ल्याप्रकरणी एनआयए तपासात माहिती. हल्ल्याप्रकरणी आतापर्यंत 100पेक्षा जास्त स्थानिकांची चौकशी. एलओसीवर पाकिस्तानकडून कुरापती सुरूच. पाककडून आंतरराष्ट्रीय सीमेवर युद्धबंदीचं उल्लंघन. जम्मूमधील परागमाल सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार. आपल्याकडे वेळ कमी आणि लक्ष मोठं, मात्र वर्तमान स्थितीसाठी हे बोलत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्याची चर्चा. पहलगाम हल्ल्याला 24 तासांमध्ये उत्तर दिलं पाहिजे होतं. हल्ल्यानंतर गृह खात्यावर कारवाई व्हायला हवी होती. आम्ही सरकारच्या पाठीशी, पण त्यांच्या चुकांच्या पाठीशी नाही. राऊतांची टीका. अटारी बॉर्डरवरून पाकिस्तानी नागरिकांची मायदेशी घरवापसी. 29 एप्रिलपर्यंत भारतातून पाकिस्तानला 786 नागरिक परतले, तर पाकिस्तानातून भारतात 1616 नागरिक आले. 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल उद्या जाहीर होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं ट्विट. 10,000 शेतकऱ्यांच्या नावे बोगस कर्ज आणि कर्जमाफी. शेतकऱ्यांची फसवणूक करणारे मंत्रिमंडळात. विखे पाटलांवर रितसर खटला चालवा. राऊतांची मागणी. 29 ऑगस्टला मुंबईत आंदोलनासाठी जाणार. आमरण उपोषण करणार. मुंबईत गेल्याशिवाय पर्याय नाही. मनोज जरांगेंची माहिती. 1 रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली. आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार. चौफेर टीकेनंतर राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. Cancer Healer Center, a new beginning.